नमस्कार. मोदी मैदानावरनं प्रदीप देवलकरचा सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक नमस्कार. आजचा अंतिम दिवस जय हनुमान क्रीडा मंडळ कासराडे आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातली पहिली लढत संतोष पारकर मित्रमंडळ विपक्ष मनोज 11 कसवन या दोन संघादरम्यान पाहायला मिळत आहे. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 5 षटकांमध्ये 68 धावा 69 धावांचा पाठलाग करावा लागेल संतोष पारकर मित्रमंडळ या क्रिकेट संघाला. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचते. डावखुळी शैलीचा फलंदाज यावेळी प्रजेश रावले स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्रायकिंग वरती अमित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं प्रारंभीचं षटक मनोज 11 कसवन क्रिकेट संघाकडनं गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक वलयांकित नाव गोलंदाजीमध्ये ज्यांनी आपल्या नावाची चर्चा करायला भाग पाडली तोच गौरव घुंगरट यावेळी थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात करताना दिसतोय. समोर आव्हान असेल ते डावखुळी शैलीचं प्रजेश रावले. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय गौरवला. खोलवर टप्प्याचा चेंडू यावी हात खोलण्याची संधी. चेंडू येतोय वाईडिश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे. हंगामातील बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला सन्मानित केलं गेलं होतं, यावेळी मात्र मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. यावेळी गोलंदाज गौरव घुंगरट कमबॅक करताना दिसतोय. आपल्या गोलंदाजीवरती परती करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमणापासून बचाव करताना दिसतोय गौरव नावाचा गोलंदाज. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाला. नाममात्र 6 धावा धावफलकावरती 69 धावांचा पाठलाग करताना राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी रोबी कट आपल्याला पाहायला मिळतोय. लेमन कट बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चेंडू फेक होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. ती नाममात्र 7 धावा धावफलकावरती 69 धावांचा. 3 संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतायत. आजच्या या फायनल अंतिम दिवशी 4था संघ कुठचा आपल्याला मिळेल तो या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. यावेळी मात्र उजव्या हाताचा फलंदाज यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय अमित नाईक. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू सन्मान दिला जातोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. धावसंख्या स्थिरावली ती धावफलकावर नाममात्र 7 धावा. एक संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल. 69 धावांचा पाठलाग करताना संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाचे. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळत आहेत. आज नक्कीच खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली गेली. औचित्य जय हनुमान कासारडे. उत्तर गावठण क्रिकेटची ही क्रिकेट स्पर्धा शॉर्ट ऑफ द लेन चेंडू. यावेळी चेंडू फिरकावून दिला जातोय डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. अमित नाईक वैयक्तिक 6 या धावसंख्येवरनं स्वतःचं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. दशकाचा उंबरठा ओलांडतय धावसंख्या. ती फळ्यावरती बिनबाद 13 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड ऑफ दिसतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट काउ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक वायडेश लॉंगनवरती विकास कदम दिसतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग स्वीपर कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक आणि फ्लाइंग स्लिप आणि शॉर्ट फाईन लेग ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अमित नाईक साठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. वाईडेश लॉंगनवरनं विकास कदम वेगाने येताना दिसतोय. चेंडू फेक होतोय स्ट्रायकिंगच्या दिशेने आणि एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय बिनबाद 14 धावा.
अजून एक मोठा सितारा रायगड पनवेल परिसरातील किरण पवार याचा खेळ आपण सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असेल. अशा एका दिग्गज खेळाडूचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण किरण पवारला विनंती करूयात आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. किरण पवार आणि तत्पूर्वी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण जात आहोत. चला, जय सेवालाल क्रिकेट संघ विपक्ष बिजोलिम गोवा दोन्ही संघांचे संघनायक गोवा क्रिकेट संघाचा संघनायक उपस्थित झाला. जय सेवालाल, आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये यायचं आहे, अन्यथा आपल्याला धावांची पेनल्टी किंवा षटकाची पेनल्टी दिली जाईल याची आपण काळजी घ्या. कारण आजचा अंतिम दिवस आहे. मंडळाने आखून दिलेले नियम तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल. चला लगेच या. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असणार. किरण पवारला विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन किरण आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील एक मोठा सितारा आणि किरण पवारचं स्वागत आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सुशांत पाताडे किरण पवारचे खूप मोठे फॅन आहेत आणि सोन्याची खूप इच्छा होती की किरण पवारचं स्वागत हे माझ्या हस्तेच व्हावं. एकदा टाळ्यांचा आपण जोरदार गजर करूया, कारण किरण पवारची कोणतीही मॅच असली तर सोन्या ती मॅच नक्की बघत असतो. सुशांत पाताडे, सुनील चावरी आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. सुनील चावरी आपला देखील सन्मान होणार आहे आणि मालवणचा आमचा सुनील मालवणकर याचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मालवणचा सुपुत्र त्याने ऐन उमेदीमध्ये खूप मोठी खेळी त्याच्या माध्यमातून झालेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिग हिटर म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती आहे असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक लाडका खेळाडू सुनील मालवणकर याचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सुनील चावरी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण संतोष पारकर साहेबांना विनंती करूया, आपण सुनील चावरी यांचा या ठिकाणी सन्मान करूया. ऐश्वर्य सुर्वे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. ऐश्वर्य सुर्वे यानंतर आपण सन्मान करतो आहोत सुनीलजी मालवणकर. ग्रामपंचायत सदस्य अभि धुमाळ यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आजच्या दिवशी टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील मोठे सितारे तुम्ही बघणार आहात आणि यानंतर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. संतोष पारकर मित्रमंडळाची धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल. जशी सुरुवात मनोज 11 कसवण क्रिकेट संघाची झाली होती. 14 धावा, 1 गडी बाद झाला होता. मात्र इथं एक लाभदायक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, ती संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाची गडी गमावला गेलेला नाही. म्हणजे एका सुस्थितीत संघ पाहायला मिळतोय तो पहिल्या षटकांमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या आक्रमणावर आपल्याला पाहायला मिळतोय विकी पुजारा, मॅन फ्रॉम कोल्हापूर. यावेळी उजवेष्टवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंड वरती फेकी होताना दिसतोय. मात्र अमित नाईक एका शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती लिलया धाव पूर्ण करताना दिसतोय. पंच दीपक धुरी यांचा इशारा येतोय. चेंडू बाईच्या स्वरूपात एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 16 धावा, बेनबाद धावफलकावरती 69 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. कुठच्या संघाचा प्रवास हा पुढील फेरीपर्यंत चालू राहील आणि कुठच्या संघाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल हा निर्भया देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित नाईक आणि अमित नाईक साठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट दिसतोय. त्याचप्रमाणे डीप लॉंग ऑफ वाईडेस्ट लॉंगनवरती एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय तो मनोज 11 कसवण क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. एक फिरकी गोलंदाज अर्थात डाव्या उजव्या बाजूला चेंडू वळवण्याचा कसब असलेला विकी पुजारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती विकी पुजारे याच्या गोलंदाजीवरती. पहिले षटक धावांचं निघालं, मात्र दुसरं षटक आपण त्या षटकाची पुनरावृत्ती करणार नाही या ठाम इराद्याने गोलंदाजी करताना दिसतोय तो विकी पुजारे नावाचे गोलंदाज. पुन्हा एकदा दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या शेवटचा चेंडूवरती फिरक प्राप्त करताना दिसतोय. ज्या वैचित्र्याने आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय
तो विकी पुजारे मिश्रण पाहायला मिळत आहे. कधी चेंडू उजव्या साईडला तर कधी डाव्या बाजूला चेंडू वळवण्याचं कसब हे तर आत्मसात करताना दिसतोय. आणि नक्कीच या मैदानावरती आतापर्यंत रोखून धरलाय. अमित नाईक सारख्या कसलेल्या फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवलाय. मात्र जास्त वेळ शांत राहणारा अमित नाईक हा फलंदाज यावेळी बॅकफुटवरती येतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा. डीप पॉइंट वरनं चेंडू फेक होताना दिसत आहे. मात्र या चेंडूवरती 2 धावा निघताना दिसत आहेत. आणि नक्कीच डावकर शैलीचा फलंदाज प्रजेश रावलेला संधी असेल फ्री हिटची. 18 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक 2. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. ज्या वेळी चुका कराल त्यावेळी तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. फ्री हिटचा चेंडू नक्कीच फलंदाजाला हात खोलण्याची संधी असेल. या चेंडूवरती पाहावं लागेल ही संधी वाया दवडली जात आहे की त्या नामी संधीचं सोनं करेल डावखरा शैलीचा फलंदाज. हल्ली जी SPL स्पर्धा झाली होती गोवा ऑफ पेडणे प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेत फायनल मॅन ऑफ द मॅच ठरला होता प्रजेश रावले. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडेश लॉंग ऑन साईडला हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन लेग आणि फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येताना दिसतोय. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं समोरलं जात आहे ती अतिरिक्त धाव मिळत आहे संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 19 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना, 69 धावांचा पाठलाग एक मोठा आव्हान असेल. मात्र आतापर्यंत एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाचा. या विखोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका निघतोय का डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाजवळ कुठेही संधी नव्हती. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. यस डीजे. फ्री हिटचा चेंडू फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली ती प्रजेश रावलेला आणि संधीचं सोनं करताना दिसला प्रजेश रावले. एक खणखणीत ब्रँडेड चौकार म्हणावं लागेल. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण या स्पर्धेतील आपल्याला हा सुरेख सुंदर फटका पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या ही बिनबाद 23 धावा धावफलकावरती. यावेळी अतिशय स्विच हिट म्हणावं लागेल. चेंडू फिरकावून दिला जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर नकाशे बंडवाडी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून आम्ही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय सेवालाल क्रिकेट संघ तुम्हाला अंतिम सूचना आहे. जय सेवालाल कासाडे क्रिकेट संघ संघनायक, कारण या तुमच्या समोरच्या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. आमचे मान्यवर उपस्थित आहेत. 1 मिनिटाच्या आतमध्ये आला नाहीत तर तुम्हाला धावांची किंवा एका षटकाची पेनल्टी मिळणार आहे. याची आपण दक्षता घ्या. चला लगेच या. 2 षटक 29 धावा धावफलकावरती. एक धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल ती प्रजेश रावले आणि त्याच्या साथीला अमित नाईक. भागीदारी होताना दिसतंय आणि शिस्तशीर भागीदारी करायची. एक इमला चढवायचा आणि विजयाचा कळस निर्माण करायचा. या संघावरती रणनीती पाहायला मिळत आहे ती प्रजेश रावले त्याच्या साथीला अमित नाईक. समीकरण येत आहे संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी. येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 40 धावांची. 18 चेंडू 40 धावा. आतापर्यंत सुरेख भागीदारी म्हणावी लागेल. 29 धावांची भागीदारी प्रजेश रावले त्याच्या साथीला अमित नाईक या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. डाव्या उजव्या हाताची जोडगुळी बिनीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र त्या आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही खेळाडू. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता असेल. पाहावं लागेल मनोज 11 कसवन क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळेल.
अजूनही पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय मनोज 11 कसवन क्रिकेट संघ कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देईल की जमलेली जोडी ही मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जय सेवालाल क्रिकेट संघाच्या बाजूने लागलाय. सामना 5 षटकांचा होणार आहे. 4 गोलंदाज वापरावे लागतील आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रदीप देऊलकर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. नवनाथ हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती हलकसं अपील पाहायला मिळालं. पंच फेटाळून लावताना दिसत आहेत कारण त्या अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. 30 धावा धावफलकावरती बिनबाद आतापर्यंत जोडले जात आहेत त्या संतोष पारकर क्रिकेट मंडळाच्या. अजूनही सामना जिवंत ठेवलाय. संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघासाठी जमलेली जोडी जमताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक विराट भागीदारी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो संतोष पारकर क्रिकेट मंडळाच्या आघाडीच्या बिनीच्या फलंदाजांचा. अमित नाईक एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डावकर शैलीचा फलंदाज. संयम त्याचबरोबर आक्रमकता ज्याच्या नसानसात विणलेली प्रजेश रावले आतापर्यंत सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. प्रजेश रावले वैयक्तिक 17 धावांवरती फलंदाजी करतोय तर त्याचा आघाडीचा शिलेदार अमित नाईक 10 धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी राजेश माळोदे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सांघिक धावसंख्या 30 धावा बिनबाद धावफलकावरती डावकर शैलीचा फलंदाज प्रजेश रावले यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. स्वीपर कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑन बाउंड्रीवरती डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगवरती एक क्षेत्ररक्षक दिसतोय. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळत आहे ती नवनाथ याच्या गोलंदाजीवरती. नवनाथ पुन्हा एकदा थेट आमच्या कॉमेंटर बॉक्स साइडकडनं पंचांच्या डाव्या साइडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेल टिपण्याची नामी संधी आणि पहिला ब्रेक थ्रू देतोय. पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल आणि पहिला गडी बाद होतोय संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाचा. यस डीजे. संघ व्यवस्थापक संघ मालक विजय, जीसीए कॉन्ट्रॅक्टर विजय, जीसीए कोऑर्डिनेटर विजय यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि तसेच बिचोलीम संघाचे संघ मालक रशीद यांचं देखील या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि एक चांगला संघ आमच्या स्पर्धेमध्ये दाखल केलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
सफलता प्राप्त करून देतोय नवनाथ आपल्या संघाला. मनोज 11 कसवन क्रिकेट संघासाठी आत्मविश्वास नक्कीच जुनावला असेल गोलंदाजाचा आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मालवणचा वंडर बॉयज अर्थात टेनिस क्रिकेट मधील दांडगा अनुभव असलेला कित्येक मोठ्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा बहुमान असलेला सुनील मालवणकर यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. यावेळी चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फिरकावून दिला जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मोठा फटका निघाला त्यानंतर कुठंतरी संयम ढळला गेला सुनील मालवणकरचा. गती परिवर्तन केला चेंडूवरती. गती पूर्णपणे नव्हती या चेंडूवरती आणि त्याच चेंडूवरती बॅटची किनार घेतली. यष्टीरक्षकाने कुठेही चुकी केली नाही आणि दुसरा गडी बाद झाला तो संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाचा. आरब शेख नवीन फलंदाज मैदानात 13 चेंडू 33 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे संतोष पारकर मित्रमंडळ या संघासाठी. 13 चेंडू 33 धावा. अमित नाईक सारखा अजूनही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. तर अरब शेख कशा प्रकारे त्याला साथ देईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. नवनाथची आतापर्यंत 7 धावा आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू झेलबादचं अपील आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्मविश्वास नव्हता या अपिलामागे. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. एक किफायतीदार माफक षटकाची समाप्ती झाली आणि ज्या धावांचा ओघ वाढत होता त्या धावांवरती अंकुश लावण्याचं काम नवनाथने केलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवरती आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. आता मात्र 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल ती संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी. षटकांमध्ये 36 धावाची लयलूट केली होती. इथं मात्र समीकरण राहत आहे. येणारे 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. अमित नाईक सारखा कसलेलं फलंदाज अरब शेख नक्कीच दोन्ही फलंदाजांना एका मॅरेथॉन खेळीची आवश्यकता असेल. इथून संघाला विजय मिळवून देणं नक्कीच चर्चा होईल. अमित नाईक नावाच्या फलंदाजाचे मात्र गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर मनोज 11 कसवन क्रिकेट संघाचा विकी पुजारे हा आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. खूप महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून असेल ते या षटकावरती. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मिस टायमिंग फटका डीप स्कोर लेग वरती पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येतोय आणि नवनाथ सुरेख झेल टिपताना दिसतोय. अमित नाईकची खेळी समाप्त होताना दिसतंय. तिसरा गडी बाद होतोय संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघाचा. डीजे
पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर वरती सुंदर क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नवनाथ ज्याने गोलंदाजी चांगली केली त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा आपल्याला त्याचा पाहायला मिळतोय 3 गडींच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली 36 धावा येणारे 11 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल या मैदानावरती कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल आणि जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील संतोष पारकर या क्रिकेट संघासाठी दर्पण आचरेकर नवीन फलंदाज यावी मैदानावरती पाहायला मिळतोय विकी पुजारे कित्येक वेळा एकाच संघात खेळणारे खेळाडू मात्र आज आमने सामने उभे पाहायला मिळत आहेत यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप लॉंगन वरती फटका निघतोय क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडू फेक करीपर्यंत दुहेरी धावांकडे पावलं वळताना दिसत आहेत ती दर्पण आचरेकरची आता मात्र समीकरण बदललं जात आहे येणारे 10 चेंडू 31 धावांची आवश्यकता एखादा मोठा फटका निघाला सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट संघ मात्र तो मोठा फटका कोण खेळ आरब शेख की दर्पण आचरेकर की विकी पुजारे आपलं कसब या मैदानावरती पणाला लावेत यावेळी डावे स्टीवरचा खराब चेंडू म्हणावा लागेल लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता मात्र प्रमाणापेक्षा बाहेर चेंडू वळसा घेताना दिसतोय सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे 3 गडींच्या मोबदल्यात 41 धावा 39 धावा आता मात्र 10 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल समीकरण पाहायला मिळत आहे संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी 10 चेंडू 30 धावा दर्पण आचरेकर यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा डावे स्टीवरचा खराब चेंडू म्हणावा लागेल एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहे पंचांचा इशारा येतोय चेंडू स्वेअर असल्याचा म्हणजे दबाव हा विकी पुजारे वरतीही पाहायला मिळतोय आता मात्र समीकरण बदललं जात आहे 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल दहा चेंडू 28 धावांची आवश्यकता अरब शेख यावेळी उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय थोडासा अनियंत्रित मारा म्हणावं लागेल विकी पुजारे पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क अचूक नव्हता चेंडू जमिनीला घरंगळत जातोय डीप स्कोर लेग वरनं नवनाथ येतोय वेगाने चेंडू फेक करीपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा धावफलकावरती समीकरण बदललं जात आहे 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल एक मोठा फटका संतोष पारकर क्रिकेट मंडळा जिवंत ठेवू शकतो या स्पर्धेमध्ये पाहावं लागेल दर्पण आचरेकर कशा प्रकारे फलंदाजी करेल यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता डीप लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र सुरेख चेंडू म्हणावं लागेल एका अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय तो विकी पुजारे याच्या गोलंदाजीवरती समीकरण बदललं जात आहे येणारे 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता चेंडू कमी होतील दबाव वाढत जाईल आणि दबावामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल ते या मैदानावरती या बिस्ट्रामिक फटका चेंडू जमलेला घरंगळत जातोय वाईडिश रॉंगनवरती चेंडू वरती ताबा मिळवला जातोय चेंडू फेक होईपर्यंत लीला दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय ती दर्पण आचरेकर साठी दुहेरी धाव संख्येने 44 धावा धावफलकावरती 3 गडींच्या मोबदल्यात 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी या चेंडूवरती मोठा फटका निघाला कमबॅक होऊ शकतो संतोष पारकर क्रिकेट मंडळ या टीमचा आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा विचार केला तर विकी पुजारेसाठी खूप महत्वपूर्ण चेंडू असेल 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता यावेळी मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता फलंदाज दर्पण आचरेकर यावेळी मात्र ती नामी संधी वाया दवडताना दिसतोय चेंडू निर्धाव केला जातोय समीकरण येतंय शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता करणार 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता फक्त 8 धावांचं शतक हाताळलं आतापर्यंत गोलंदाजी पाहिली पहिलं षटक गौरव घुंगरटचं 14 धावांचं त्यानंतर विकी पुजारा
15 धावांचं षटक निघालं आणि मात्र चलत्या गाडीला खीळ बसवली ती नवनाथ या गोलंदाजाने फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि तिथून मात्र या सामन्यावरती पकड मजबूत केली ती मनोज 11 कसवंत क्रिकेट संघाने. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानावरती फेकला जात नाही एखाद्या सामन्याबद्दल बोलणं चुकीचं ठरू शकतं. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता, निर्णायक षटक कुठचा गोलंदाज हाताळेल मनोज 11 कसवंत क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते, ते प्रतिभा आज दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आरब शेख आणि त्याच्या साथीला दर्पण आचरेकर. बॉलर नेम प्लीज. वरती शांत ठेवेल फलंदाजांना. आरब शेख स्ट्राईक यांच्या दिशेने 6 चेंडू 25 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगन वरती, त्याचप्रमाणे डीप मिड विकेट वरती विकास कदम पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं प्रशांत सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रेकर डीप मिड विकेट वरती मोठा फटका निघतोय 6 धावांसाठी. डीजे होत नाही तोपर्यंत हार मानू नका. लढण्याचा इतिहास आमूचा, पराभव माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी तोवर नियतीला जिंकणं शक्य नाही. आरब शेख दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय. समीकरण बदललं जात आहे. येणारे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 19 धावा. आरब शेख एका खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय. प्रशांत वरती आक्रमण होत आहे. दबाव नक्कीच असेल, मात्र दबावामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका निघतोय. वायडेश लॉंगनवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 52 धावा. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. मनोज 11 संतोष पारकर क्रिकेट मंडळाचं समीकरण येत आहे. येणारे 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अरब शेख एक मोठा फटका खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. दर्पण आचरेकर स्वतःवरती विश्वास दाखवतोय. तो विश्वास सार्थकी लावावा लागेल आणि इथून सामना जिंकून दिला तर नक्कीच चर्चा होईल या नावाची. यावेळी शॉर्ट प्लॅन पद्धतीचा चेंडू मोठा फटका निघतोय, मात्र आपल्या उंचीचा फायदा उठावत हवेमध्ये झेपावतोय तो क्षेत्ररक्षक आणि संभाव्य षटकाराला रोखून धरलं जात आहे. ते मनोज 11 कसवंत क्रिकेट संघाकडनं सुंदर फटका होता. तेवढाच वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी बहुमूल्य 5 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. समीकरण बदललं जात आहे. येणारे 3 चेंडू 16 धाव. तीन चेंडू 17 धावांची आवश्यकता. ती संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी. अजूनही सामना जिवंत पाहायला मिळतोय. अजून एखादा मोठा फटका निघाला नक्कीच कमबॅक होईल. विशाल लुडवे नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय. फलंदाजी पाहिली संतोष पारकर क्रिकेट मंडळाची तर अतिशय खोलवर पसरलेली फलंदाजी. मात्र या मैदानावरती नक्कीच फलंदाजांसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 17 धावा. अरब शेख ज्या फलंदाजाने षटकाराने स्वागत केलं होतं प्रशांतचं, तोच फलंदाज यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण ऑन साइडला पाहायला मिळत आहे. एक लॉंग ऑन बाउंड्रीवरती, दुसरा डीप काउ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप स्कोअर लेग. यावेळी सुंदर फटका चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ वरती. संधी नव्हती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर.
4 धावांसाठी डीजे. दोन मोठे फटके निघाले, सामना बरोबरी सुटू शकतो. यावेळी मोठा फटका निघतोय, चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी समीकरण येते. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख सामना म्हणावा लागेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. आरब शेख, बाजी प्रभू देशपांडे सरकार लढतोय आपल्या संघासाठी. आक्रमण झालं प्रशांत वरती. जर षटकार ठोकला शेवटच्या चेंडूंवरती तर या संघाचे संघ मालक सन्मान्य श्री संतोषजी पारकर साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल आरब शेखला. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. संतोष पारकर मित्रमंडळ विपक्ष मनोज 11 कसवन. कुठच्या संघाचा प्रवास चालू राहील, कुठच्या संघाचा प्रवास समाप्त होईल की सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आरब शेख. एक चेंडू 7 धावा. मंडळाचे जे सदस्य आहेत नक्कीच आपण सीमारेषा ताब्यात घ्या. आजच्या दिवसातील पहिला सामना मात्र काय मैदानावरती सामना रंगताना दिसतोय. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज 11 कसवन विपक्ष संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे. आरब शेख सामना जिवंत ठेवलाय अजूनही. ज्या नावासाठी आपल्याला ओळखलं जात आहे, ज्याच्यासाठी आपण परिचित आहोत, ती फलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय आरब शेखचा. मात्र दबाव असेल प्रशांत वरती. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं होतं, त्यानंतर 2 चेंडू सुरेख हाताळले प्रशांतने आणि त्यानंतर मात्र एक खणखणीत चौकार आणि एक कलाटणी देणारा षटकार. या चेंडूवरती षटकार निघाला तर सन्मान श्री बाळू पाताडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक म्हणजे 1500चा मानकरी ठरू शकतो तो आरब शेख. महत्वपूर्ण चेंडू. एक चेंडू 7 धावा. हे समीकरण पाहायला मिळत आहे संतोष पारकर क्रिकेट मंडळासाठी. यावेळी फटका मिस टाइम होतोय. पॉइंट वरती झेल पाहायला मिळतोय आणि प्रशांतचं नक्कीच कौतुक करावं लागेल. दबावामध्ये सुंदर गोलंदाजी. शेवटचा महत्वपूर्ण चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये 6 धावांनी विजय संपादन करतोय तो मनोज 11 कसवन क्रिकेट संघ. आव्हान समाप्त होताना दिसतंय संतोष पारकर क्रिकेट मंडळाचं. मात्र एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला या सामन्यामध्ये आणि मी म्हणेन ते महत्वपूर्ण 3रं षटक असेल नवनाथचं, जे 7 धावांचं आणि 2 गडी बाद केले. तिथून सामन्याला कलाटणी मिळाली. एक हाती झुंज दिली आरब शेखने. मात्र प्रयत्न अपुरे ठरले आरब शेखचे आणि 6 धावांनी विजय संपादन करतोय तो मनोज 11 कसवन क्रिकेट संघ.